नमस्कार, मी विजया बम। राज्यातील लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांची सर्व टप्पे पार पडलेत। राज्यात गेल्या लोकसभा निवडणुकीत एनडीएला 42 जागा मिळाल्या होत्या, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा सुपडा साफ झाला होता। यावेळेस त्यापेक्षा अधिक जागा निवडून आणण्याचा दावा एनडीएने केलेला आहे। मात्र महाराष्ट्रातील सध्याची राजकीय परिस्थिती आणि मतदारांनी व्यक्त केलेला असंतोष, उद्धव ठाकरे यांच्याबाबत मतदारांमध्ये निर्माण झालेली सहानुभूती या सर्व पार्श्वभूमीवरती ही गणित निश्चितच बदलली जातील अशी शक्यता आता वर्तवण्यात येते। प्रत्येक मतदारसंघनिहाय तेथील राजकीय परिस्थिती आणि जातीय समीकरण पाहता कौल नेमकं कुणाच्या बाजूला असणार आहे याचा अंदाज बांधण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे। हा मतमोजणी पूर्वीचा सर्वे आणि ओपिनियन पोल आहे, तरी आपल्या मतदारसंघामध्ये नेमकी कशी परिस्थिती आहे आणि त्याच परिस्थितीवरून आजचा हा रिपोर्ट असणार आहे। जाणून घेऊयात राज्यातील प्रत्येक मतदारसंघनिहाय काय परिस्थिती आहे। विदर्भ हा पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला होता। गेल्या 2 निवडणुकांमध्ये महायुतीनं या विभागावर आपली पकड मजबूत केली आहे, मात्र यंदा ही पकड सैल झाल्याचं पाहायला मिळालं। नागपूर हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गड मानला जातो, त्यामुळे हा मतदारसंघ भाजपासाठी अतिशय सुकर मानला जातो। या मतदारसंघात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे विद्यमान खासदार आहेत। नितीन गडकरी हे सहज निवडून येतील अशी शक्यता व्यक्त केली जात असताना काँग्रेसच्या विकास ठाकरे यांनी त्यांना तगड्या आव्हान उभं केलं होतं। त्यामुळे नितीन गडकरी यांनी प्रचारामध्ये सातत्याने सहभाग घेत अगदी स्थानिक स्तरावरती प्रचार केलेला आहे आणि त्यांना हा प्रचार करावा लागला। त्यांनी म्हटलं होतं की मी निवडणुकांमध्ये प्रचार करणार नाही, परंतु नितीन गडकरी यांना त्यांच्या विजयाची शक्यता अधिक त्या ठिकाणी मानली जात असल्याने त्यांनी प्रचारही केला। रामटेक लोकसभा मतदारसंघ हा अत्यंत महत्त्वाचा मतदारसंघ असून या मतदारसंघातून देशाचे माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव 2 वेळा निवडून आले। या मतदारसंघात सुरुवातीला काँग्रेसचा वर चष्मा होता, मात्र शिवसेना पक्षाचे कृपाल तुमाने यांनी या मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा फडकवला। शिवसेनेच्या विभाजनानंतर आता हा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राजू पारवे यांनी लढवला। त्यांच्या विरोधात काँग्रेसची श्यामकुमार बर्वे हे रिंगणात आहेत। जात प्रमाणपत्रामुळे रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला होता, त्यामुळे या मतदारसंघात राजू पारवे वरचढ ठरतील अशी शक्यता। वर्धा हा मतदारसंघ भाजपाकडे असून रामदास तडस हे इथले विद्यमान खासदार आहेत, मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या अमर काळे यांनी त्यांना यावेळी जोरदार आव्हान दिलं। या मतदारसंघात कुणबी आणि तेली समाजाचं असलेलं प्राबल्य पाहून राष्ट्रवादी काँग्रेसने अमर काळे यांना उमेदवारी दिली। रामदास तडस यांनी 2 वेळा खासदारकी भोगल्यानंतर ही मतदारसंघाचा त्यांनी विकास केला नाही असा आरोप त्यांच्यावर होतो, तर दुसरीकडे काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत अशी ओळख असलेले अमर काळे यांना राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवावी लागली। मात्र रामदास तडस यांचा असलेला जनसंपर्क आणि त्यांच्याविषयी लोकांमध्ये असलेली प्रतिमा त्यांना यावेळी काठावरच बहुमत मिळवून देण्याची शक्यता। चंद्रपूर मतदारसंघातून काँग्रेसचे बाळू धानोरकर हे 2019 मध्ये निवडून आले होते। त्यापूर्वी हा मतदारसंघ भाजपाचे हंसराज अहिर यांच्याकडे होता, मात्र सध्याची राजकीय परिस्थिती पाहता या ठिकाणी बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर आणि विद्यमान मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यामध्ये लढत झाली। लढायला इच्छुक नसलेल्या मुनगंटीवार यांनी लढतीत रंगत आणली, मात्र त्यांनी केलेल्या काही वक्तव्यांमुळे ते पुन्हा एकदा पिछाडीवर गेलेले पाहायला मिळाले। या मतदारसंघामध्ये वडेट्टीवार आणि धानोरकर यांच्यात जरी संघर्ष पाहायला मिळालेला असला तरी सुद्धा धानोरकर यांना मिळालेली सहानुभूती आणि कुणबी समाजाची मते त्यांना विजयामार्फत घेऊन जातील अशी शक्यता व्यक्त केली जाते। भंडारा गोंदिया लोकसभा या मतदारसंघामध्ये संभाव्य विजयी उमेदवार सुनील मेंढे भाजपाचे आहेत। काँग्रेसकडून डॉक्टर प्रशांत पडोळे यांना उमेदवारी देण्यात आली, तर भारतीय जनता पक्षाचे खासदार सुनील मेंढे यांना पुन्हा संधी दिली। या ठिकाणी अटीतटीची चुरस झाली, मात्र भाजपाचं पारडं या ठिकाणी जड असल्याची शक्यता आहे। 2019 मध्ये मोदींच्या लाटेत 2.5 लाखांचे मताधिक्य होते, मात्र हे मताधिक्य आता केवळ 10 ते 15 हजार असण्याची शक्यता। गडचिरोली लोकसभा मतदारसंघात संभाव्य विजयी उमेदवार नामदेव किरसान असण्याची शक्यता आहे। भाजपाने 2दा निवडून आणलेले अशोक नेते यांना तिसऱ्यांदा संधी दिली, तर काँग्रेसने डॉक्टर नामदेव किरसान यांना उमेदवारी दिली। सलग 2दा निवडून आल्यानंतर त्यांच्याविषयी मतदारसंघामध्ये नाराजी दिसली, तर विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा भक्कम प्रचार केल्यानं
काँग्रेसचे पारडे जड दिसून येत आहे। आदिवासी बहुल मतदारसंघ असल्यानं संविधानासंदर्भात जो प्रचार करण्यात आला त्यामुळे त्यांनी भाजपा विरोधी मतदान केलं असं दिसून येत आहे। अमरावती सर्वांचं लक्ष लागलेल्या अमरावती लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे बळवंत वानखडे यांचाच विजय निश्चित मानला जात असला तरी भाजपाच्या उमेदवार नवनीत राणा आणि त्यांचे समर्थक मात्र नवनीत राणा याच विजयी होतील असा आत्मविश्वास बाळगून आहेत। मात्र या मतदारसंघात अल्पसंख्याक आणि दलित समाजाची मते निर्णायक ठरणार असून प्रहारचे उमेदवार दिनेश बुब यांनी रंगत आणलेली आहे। तरीही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा नारा दिलेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांचं पारडं जड मानलं जाते। बुलढाणा यावेळी बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना शिंदे गटाचे प्रतापराव जाधव यांचा विजय निश्चित मानला जातोय। या अगोदर अनेक वर्षांपासून प्रतापराव जाधव यांची मतदारसंघावरती पकड आहे। महाविकास आघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडकर यांच्यासोबत त्यांची लढत आहे। खेडकर यांचा मतदारसंघात संपर्क असला तरी जातीय समीकरण आणि विकासाची कामे पाहता जाधव निवडून येण्याची शक्यता आहे। या सोबतच या ठिकाणी तुपकर नेमकं काय करतात ते पाहणं गरजेचं आहे। अकोला लोकसभा मतदारसंघात काँग्रेस भाजपा आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात तिहेरी लढत झाली आहे। वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचा पारंपरिक मतदारसंघ असला तरी यावेळी त्यांच्या साम्राज्याला सुरुंग लागण्याची शक्यता आहे। एकीकडे काँग्रेसचे उमेदवार विजयी होतील असं बोललं जात असलं तरी सुद्धा काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात झालेल्या मतविभाजनाचा भाजपला फायदा होईल आणि अकोल्यात देखील भाजपचाच झेंडा फडकेल। त्यामुळे भाजपाचे उमेदवार अनुप धोत्रे यांना संधी असल्याचं मानलं जातं। यवतमाळ वाशिम मतदारसंघामध्ये मात्र महाविकास आघाडीला हमखास यश मिळणार असं चित्र आहे। शिवसेना शिंदे गटानं यावेळी विद्यमान खासदार भावना गवळी यांना उमेदवारी नाकारून राजश्री पाटील यांना उमेदवारी दिली। राजश्री पाटील यांच्यासमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार आणि माजी मंत्री राहिलेले संजय देशमुख यांचं आव्हान उभं केलेलं होतं। ते विजयी होतील अशी शक्यता आहे। या मतदारसंघात महायुतीकडून नवा चेहरा मतदारसंघात उतरविण्यात आल्यामुळे शिवसेना शिंदे गटामध्ये आधीच नाराजीचा सूर उमटत होता। याचाच पडसाद या निवडणुकीत उमटल असा अंदाज व्यक्त केला जातो।